नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरण्याची तारीख निश्चित झालेली आहे आणि त्याबद्दलचा जी-आरही निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विमा भरण्यासाठी कधी चालू होणार आहे. त्यानंतर तुम्हाला पीक विमा भरण्यासाठी आता ₹1 पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे. मग तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करा. तर जी-आर तुम्ही पाहू शकता. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करता राज्यात राबविण्याबाबत जी-आर दिनांक आहे 24 जून 2025 रोजी हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. इथं पाहू शकता शासन निर्णय, शासनाच्या संदर्भ क्रमांक 7 येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप अँड कॅप मॉडेल 80-110 नुसार खरीप 2025 व रब्बी 2025-26 या 1 वर्षाकरता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 1 वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे. हा जो जी-आर आहे तो 1 वर्षासाठी काढण्यात आलेला आहे. योजनेची उद्दिष्ट तुम्ही वाचून घ्या. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये यामध्ये इथं तुम्ही पाहू शकता. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी असणे आवश्यक असेल. तसेच पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद असणे बंधनकारक राहील. तुम्हाला विमा रक्कम किती भरायची आहे हे तुम्ही इथं पाहू शकता. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावायचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2% आणि रब्बी हंगामासाठी 1.5% तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला खरीप हंगामासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी जी पिकं असतील त्यामध्ये तुम्हाला 5% रक्कम भरावी लागणार आहे. आता तुमच्या जिल्ह्याला कुठली विमा कंपनी आहे आणि तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत हेही तुम्हाला या PDF मध्ये खाली पाहायला मिळेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता खरीप हंगामासाठी कुठली पिके आहेत आणि रब्बी हंगामासाठी कुठली पिके आहेत. खरीप हंगामामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा एवढी पिके तुम्हाला खरीप हंगामासाठी याचा विमा काढता येईल. यामध्ये पाहू शकता तुम्ही अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी आहे. तर धाराशिव, लातूर आणि बीडसाठी ICICI लॅम्बॉर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी नेमून देण्यात आलेली आहे. याचं वेळापत्रक तुम्ही पाहू शकता. खरीप हंगामासाठी 31 जुलै 2025 ही शेवट तारीख असणार आहे. तर रब्बीसाठी 30 नोव्हेंबर 2025 रब्बी ज्वारी, 15 डिसेंबर 2025 गहू, बागायती, हरभरा, कांदा व इतर पिके आणि 31 मार्च 2026 उन्हाळी भात, भुईमूग पिकासाठी असणार आहे. 1 जुलैपासून हे अर्ज सुरू होतील आणि 31 जुलै ही शेवट तारीख असणार आहे. तर तुम्हाला विमा हप्ता किती भरावा लागेल यासाठी PDF मध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा शोधायचा आहे आणि त्या जिल्ह्यासाठी इथं तुम्हाला विमा संरक्षित रक्कम पाहता येईल. ज्वारी, बाजरी, सोयाबीन इथं तुम्ही सोयाबीनसाठी पाहू शकता. शेतकऱ्याला हेक्टरी ₹1160 भरावे लागतील. जर तुम्ही कापसासाठी भरत असाल तर ₹1050 भरावे लागतील. तुरीसाठी ₹900 भरावे लागतील. ही रक्कम तुम्हाला हेक्टरी भरावी लागेल. तुमचा जो कुठला जिल्हा असेल त्या जिल्ह्याची PDF फाईल तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल आणि विमा हप्ता रक्कम किती भरावी लागणार आहे ही रक्कम तुम्हाला या कॉलममध्ये पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे हा विमा 1 जुलै 2025 पासून सुरू होईल आणि 31 जुलै 2025 ही खरीप हंगाम 2025 साठी शेवट तारीख असेल. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या PDFची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल.